आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी इथे भगर घेतलेली आहे आणि ही अशी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे 2 ते 3 चमचे साबुदाणा घेतलेला आहे, हा पण भिजत घातलेला आहे। आता स्वच्छ भगर धुवून घेते। इथे आता शेंगदाणे घेतलेले आहे मी आणि भगर आणि साबुदाणा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेणार आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत इथे 2 ते 3 चमचे। नंतर एक बटाटा घेतलेला आहे, धुवून घेतला आणि त्याची सालं काढून घेतलेली आहे। नंतर छोटासा आल्याचा तुकडा बारीक करताना त्याच्यामध्ये घालायचा आहे, हिरवी मिरची आणि जिरं। इथे आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी भगर घालून घेते। त्याच्यामध्ये शेंगदाणे घालते। शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते। नंतर साबुदाणा आणि पाणी न घालताच एकदा फिरवून घेते। त्याच्यानंतर बटाटा घालायचा आहे। इथे आता अशा पद्धतीने मी फिरवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बटाटा, जिरं, हिरवी मिरची आणि आलं घालून घ्यायचं आहे। ज्यांना जिरं उपवासाला चालत नसेल त्यांनी नाही घालायचं। आणि अगदी 1 चमचा याच्यामध्ये मी ताक घालत आहे। ताक किंवा दही काहीतरी घालायचं म्हणजे त्याने छान चव येते आपल्या धिरड्यांना। आता परत एकदा फिरवून घेते। अशा पद्धतीने आता इथे मी छान पीठ पातळ करून घेतलेलं आहे आणि बारीक करून घेतलेली आहे पेस्ट। आता भांड्यामध्ये काढून घेते। हे आता मी एवढं पातळ करून घेतलेलं आहे पीठ। थोडंसं अगदी मी पाणी घातलेलं होतं। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आणि आता आपण धिरडे करायला घेऊ। आता तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलेलं होतं मी। आणि आता छान बारीक गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं वरून मी तूप घातलेलं आहे। आणि दुसरी बाजू पण थोडीशी भाजून घेते, किंवा असंही आपण घेतलं तरी पण शिजलेलं आहे ते, किंवा वरून आपण झाकण ठेवूनही शिजवू शकतो। ते आता हे झालेलं आहे धिरडं, मी काढून घेते। इथे आजूबाजूने मी अगदी थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे। इथे आता एक बाजू झालेली होती, अगदी थोडीशी खालच्या बाजूने पण भाजून घ्यायचं आहे। इथे आता धिरडा आपला छान झालेला आहे आणि मी काढून घेते। हे आता खालची बाजू झालेली आहे आणि मी दुसऱ्या बाजूने पण असं पलटवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने उपवासाची जर धिरडी आपण केली ते पटापट होतात आणि खायला पण छान लागतात आणि वेगळा फराळ होतो आणि कमी साहित्यामध्ये होतो। इथे आता धिरडं झालेलं आहे आणि मी काढून घेते। आता
आता सगळी धिरडी आपली तयार झालेली आहे आणि एवढ्या साहित्यांमध्ये एवढे धिरडे तयार झालेत. छान मऊ लुसलुशीत अशी धिरडी ही होतात आणि पटकन होतात. आणि ही धिरडी आपण दह्यासोबत खाल्ली तर अजून त्याची छान चव वाढते आणि उपवासाला तोंडाला चव नसेल तर ती पण येते. तर अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद.